मला माहिती का काय ओ ताई, ओ ताई, त्या भामट्या बाहेर या ना. काय ग पाग यांनी पाय नाश केला ना माझ्या संसाराचा. काय वहिनी वहिनी करतात, लाजा वाटायला पाहिजे होत्या तुम्हाला. काय झालं? नवऱ्याला माया फुस लावून इथं ठेवलं तर ठेवलं, वरून आमचं वावर सुद्धा नावावर करून घेतला. लाजा धरा जरशी बहिणी या नावाला सुद्धा कलंक आहे तुम्ही. अशा कशा भवाने आहेत तुम्ही. ओ वहिनी, तोंड सांभाळून बोला. आणि तुम्हाला कोण म्हणलं होतं माहेराला जा म्हणून? माहेर आगळतावाच विचारायला पाहिजे होतं तुम्ही. तू कमवून गेली काय, आमच्या भावाचा त्रास काय आहे काय नाही ना. आता थोबडीच सारे वावर नावावर केले. काय कालवा लावलं इथं? बघा ना, दादा वहिनी येऊन इथं आम्हाला नाव ठेवायला लागली, शिव्या द्यायला लागली, भामटेन भीमटेन. काय चाललंय हे? बघवत नाही का तुला? तुम्हाला अहो तुम्हाला तर लाजच नाहीये, लाज. तुम्ही सारे सोडून बसलात बहिणीच्या मेवण्याच्या दारात. हा, तो उपाशी मारलं म्हणून आले मी इथं. हा सारा जग सामान मी तुम्हाला उपाशी मारलं का तुम्ही मला उपाशी मारत होते? हा, कशाला आली इथं इवळत? काही उळत आले तुम्हाला माहितीये का? माझ्या कामाचे पैसे घेऊन सुद्धा दारू ढोशीत होता येऊ, म्हणून मी निघून गेले. काय खायचं होतं, लेकराला काय घालायचं होतं? मग येऊन आम्हाला सांगायचं ना की तुमचा भाऊ असं करतोय म्हणून. आम्ही समजून सांगितलं. अगं तुमचं काम होतं ते विचारायचं, वहिनी काय खाती काय राहते, आमचे भासून घेऊन राहते. त्या लाज आहेत का तुम्हाला? तुम्ही आमच्या संसारात येता का कधी बघायला? मग आम्ही तुमच्यात का पडायचं? मग वावर नावावर घ्यायला बरं कळलं. संसारात नाही पडायचं तर वावर बरे घेतले नावावर करून. तुम्हाला तर कळतं का काय कशाचे कागदपत्र दिले होते आणून इथं? कसली वावर, कसली कागदपत्र? काय बोलते तू? प्यायच्या नादात आहे ना तू सही घेतली, हे तरी माहितीये का बेवड्या? कसली सही घेतली? विचार बहिणीला कसली घेतली. अगं ती कुपन आहे ना माझं, त्या गावात होतं, हा. त्यांनी वळून घेतलंय. बरं इकडं आणून दिलं. लेकरं बाळान बायको नव्हती तुला सांभाळायला, ते कुपन खायला. लेकदर होते. अगं खाऊन खाऊन फुगली ना, अजून कवर खाती? तेवढंच बोल. पेताडपणा तर चांगल्यापणा तर नाही. संसार तर कळू दे ना आता तरी. काय कळू दे? काय डोकं फिरले काय? विचार तुझ्या मेवण्यांना काय आणला. खाली मुंडीन पातळ धुंडी कसे डोके घालून बसलेत. काय हो दाजी? हा आता पण आता म्हटलं तुमचं या असं चाललं होतं. कसं? दारू रोजच प्यायची, रोजच ही ते साया कशावर घेतले ते सांगा मला. म्हणते ते खरंच अरे आहे. दादा काय झालं माहिती काय? बघ तू आमच्याकडे आला, तुझी अवस्था बघितली मी. आता म्हणलं उद्या जर दुसऱ्या कोणी तुझ्या अशा अवस्थेचा गैरवापर करून सह्या घेतल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आणि दुसऱ्या कोणाच्या नावावर करून टाकलं, तू तर उगाच आपलं नाही दुसऱ्याच्याच नावावर जायचं सगळं. फुकट नाही सांभाळलं, वावर नावावर करून घेतले म्हणून सांभाळलं. बायकोनी फुकट सांभाळलं होतं. लाज नाही वाटत का तुम्हाला? होय, अरे यांचं तर सोडून द्या. बहिणी आहेत ना तुम्ही, माझी जमीन नाव करून घेता होय. अरे तुझ्यासाठीच केलं. अरे माझ्यासाठी केलं तर मला सांगून करायचं ना. मग असं लपून करतात का? पण तू ऐकत नाही ना आमचं. आम्हाला असं वाटलं ना की तू काय ऐकलं ऐकलं नाही? अगं मी तुमच्या इथं काम केल्यात गाड्यावानी. तुझी मोटर एकटाच काढायचो मी, रातचा भरण्यावर थांबायचो तुमच्या दोघींच्या. तुमच्या इथं शेणकूर काढलाय, गुरांना खायला प्यायला टाकले, अख्खे कोंबड्या बिमड्या सांभाळल्यात. अजून काय करायचं बाकी राहिले? 500 ने हजारांनी 2 हजारांनी नोटा घेऊन जातात आमच्याकडून. दाजी, आठवड्यात नाही एकदाच नेत होतो बरं का. 500 रुपये दिलं तर किती दिवस मागत नव्हतो. ऐक. काय सांगता? ऐक तुझ्या भावाचं ऐक. अरे दादा तुझ्यासाठीच केलं ना आम्ही जे काय करायचं ते. आता हे बघ आमच्या नावावर झालं म्हणजे आता आम्ही दुसरीकडे कोणालाही तरी नाही ना करणार. तू देऊ तरी नाही ना शकणार दुसऱ्या कोणाला. तुला दारू पिऊ नको म्हणलं, तू दारू प्यायचा. नशेत कोणी तुझ्याकडनं लिहून घेईन ह्या भीतीनं आम्ही आमच्या हा, नावावर त्याच्यामुळे आम्ही करून आमच्या घेतलं. नावावर करून तर घेतलं. आपली जमीन आपल्यापाशीच राहिली पाहिजे. हा. आणि कुणाकडे दुसऱ्यांकडे गेली रे? तुझ्या सख्या बहिणींकडेच गेली ना. नाही, तुम्हाला बघतो मी नंतर. होय दाजी, माझ्या जमिनीची एवढी काळजी होती ना तुम्हाला, माझ्या पोरांच्या नावावर करायची ना. मग कोणाच्या नावावर केली? कोणाच्या नावावर केली? मग केली तर आमच्या दोघांचीच नाव आहे. नेहमी केली. दोघांच्या नाव. लाज वाटत नाही का तुम्हाला? अरे दादा, नको असं करू. तिकडे. अरे यो वटवागड्या आणि तोंडाचा दाजी आणि ह्यो लांबड्या गुलाबजामू आणि तोंडाचा दाजी दोन्ही हलकट आहेत माझे. यांनी ना माझ्या दारू प्यायचा फायदा घेतलेला आहे फक्त. अरे वरतील ते सोड ना दादा. मारायची अशी दाबल्यावर मारते. दादा सोड ना त्यांना दादा. काय सोडणार? अगं माझं चुकलं बरं का. मी आहे ना तुझं ऐकाय पाहिजे होतं, तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पण मी म्हटलं बहिणी चांगल्या असतील, दाजी चांगला असतील. दाजी तर निवळ खोकड्याच्या पोटचं निघलं आणि बहिणी बी माझ्या नाही त्या. असं वागतात का? पटलं का तुम्हाला? सांगाय चुकलंय का बरोबर आहे? आता करायचं काय? दाजी सोडा राव, पाहुणं सोडा. करून दिलेली मी भाऊ सोडा राव. कशाला? लय लाडत आलाय काय? अयो आता एक काम करायचंय. हो. माझ्या जशा सह्या घेतल्या होत्या आणि जमीन तुमच्या नाव केली का? हा. तुम्ही दोघांनी तुझ्या वाटेची जी जमीन आहे का
ती माझ्या बायकोच्या नाव करायची आणि तुम्ही दाजी माझ्या पोरांच्या नाव करून ठेवायची. काय करणार का? करतो पाहू सोळा. आईला, खुशाल का एखाद्याने विश्वासाने तुमच्या दारात आले असं केस निघाला कापतेत का? काय नाही बहिणी उपयोगाच्या. माझं चुकलं बरं का, लय त्रास दिला मी तुला. हे गोडीत विचारून सांगितलं असतं तर दिलं असतं माघारी, काय जाऊन खाली आलो की माघारी पण. हा दाजी, हे असला खोट्यापणा मला आवडत नाही बरं का. तुम्ही बी माझ्या बहिणीचं नवरं आहेत, नीट राहायचं काय. आणि तुम्ही सुद्धा. मला माहित नव्हतं ह्यांनी डोक्यात खूळ घातलं माझ्या. काय माहित नव्हतं, या पटांगणात सांगतो मग तुम्हाला. आता जाऊ दे. आताच भागले. आता आहे ना, इथून पुढे मी दारू बिरू सगळं बंद करीन. आणि ह्यांच्या इथं जी फुकट कामं केलेत का, ती आपल्या घरी करीन, शेतात काम करेन. आणि बघ, तुला नाही आपला संसार फुलून दाखवला ना तर बघ. अरे भाऊ चुकला तर बहिणीने चांगलं समजूतपणाचं 2 शब्द सांगायचं असतं. असं नाही वागायचं. शेवटी बहिणीचा आणि भावाला आधार असतोय. बरं झालं जावाय आताची जरा नीट झाला. चला. आणि काय माहितीये का सासूबाई, हं. आम्हाला घरात मोठं माणूस नाही कोण सांगणार. तुम्ही अधूनमधून येत जा, ऐकत आम्हाला 4 शब्द सांगा, म्हणजे आमच्या डोक्यात आहे ना ह्या असल्यांची खुळं नाही शिरायची. आता काय सांगा, पिल्यावर राहत होते का, सूद किती वरडलं तरी गप. जाऊ दे, आता जाऊ झालं दे, गेलं, आता काढू चला नका. चला चला तुमचा संसार परपांच्या बघाय. चल परत बाई. लागा नरड दाबे जाऊन मारता मारता वाचले. सावडे भाऊ परत असलं काय डोक्यात खूळ घालू नका. तुम्हाला दोघींना बी सांगणे या, असलं काय परत खोल नका. मारता मारता तुम्ही डायरेक्ट कुकू पुसूनच गेला होता डायरेक्ट. अहो इथं जीव आलता, इथं इथून परत खाली गिळला या. चला. चला